नमस्कार, मी प्रिया तुमचं स्वागत आहे। आणि आजचा व्ह्यू बघा खूप छान झालेला आहे। आणि आज आहे रक्षाबंधन, सगळ्यांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा। आणि खूप छान असं वातावरण झालेलं आहे। आणि गेल्या मी आठवड्याभर व्हिडिओ टाकले नाही आहेत, कारण टाइम नव्हता, त्यामुळे कसं वाटते बघा, कमेंट करून नक्की सांगा मंडळी। सकाळच्या नाश्त्याला म्हणलं मिक्स भाजी आणि चपातीच करायची, म्हणून काय केलं, इथे बघा कांदा, टोमॅटो, मिरची, शिमला मिरची जी होती ती बारीक करून सगळी छान अशी कढईमध्ये चांगली भाजलेली आहे। आणि जी घरगुती चटणी आहे ती थोडीशी टाकलेली आहे। त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर ही कट येण्यासाठी तर टाकते मी नेहमी कलरसाठी। आणि ती पाव चमचा घातलेला आहे। सगळं जिन्नस मिक्स केलेलं आहे। साधारण 2 ते 3 चमचे आपल्याला कूट घालून घ्यायचं आहे यामध्ये। त्याला छान असं मिक्स करून, कोमट पाणी असेल तर एक नंबर, नसेल तर उकळायला पाणी घाला, अदरवाईज गार पाणी घातलं तरी चालेल। मी नेहमीप्रमाणे थोडंसं कोमट पाणी करून ठेवते भाजी करण्यासाठी। तेलामध्ये कांदा, टोमॅटो, आलं आणि लसूण छान असं भाजून घेतलेलं आहे। आता हे मिक्सरला बारीक करायचं आहे आपल्याला। ग्रेव्ही बारीक केलेलं आहे, तेलामध्ये ग्रेव्ही टाकून घ्यायची आहे आपल्याला आता। आता हे पनीर टिक्का मसाला प्रीमिक्स आहे ते टाकलेलं आहे। यामध्ये आपण दूध घालायचं आहे, थोडंसं आधी कपभरच दूध घालून घ्यायचं आहे यामध्ये। आणि छान असं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये। पनीर टाकायला आहे आणि हा मसाले मिक्स आहे तो मिक्स करून घ्यायचा यामध्ये। थोडंसं पाणी घालून सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि कमी गॅसवर चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला काही। मस्त अशी रोटी पण तयार केलेली आहे। आणि बघा पनीर टिक्का तयार झालेला आहे आपला। थोडीशी कोथिंबीर घालू पण ह्यामध्ये। बटर रोटी आहे म्हटल्यानंतर आपण बटर लावून घ्यायचं आहे। पनीर टिक्का, स्वीटला गुलाबजाम, काकडी, भात आहे आणि वरण आहे। आणि मस्त अशी तंदूर रोटी आहे इथे छान अशी। अशा पद्धतीने मी आरतीचे ताट पण तयार करून घेतलेले आहे। थोडीशी फुलं होती, त्या फुलांचीच मी रांगोळी पण काढलेली आहे आणि थोडंसं ताटाला सजावट पण केलेली आहे। आणि स्टार्टरमध्ये बघा मी त्यांना छान असं ग्रेव्ही मंचुरियन दिलेलं होतं, त्यांना खूप आवडलं सगळ्यांना। जेवणामध्ये नान बनवले आहे। तंदुरी रोटीचं पीठ आणि नानचं पीठ एकच असतं, त्यामुळे मी संध्याकाळच्याला नान बनवले आहेत। आणि सगळ्यात मिक्स भाजी बनवलेली आहे, जेवढे सगळे जिन्नस होते त्यामध्ये घालून। सोबत बटाट्याची भाजी आहे, श्रीखंड आहे, काकडी आहे आणि इथे जिरा राईस केलेला आहे। असं आहे आजचं जेवण।